नक्की कशासाठी चाललंय हे आमरण उपोषण? पोषण हे शिवमंदिरचा प्रोजेक्ट आहे, शिवमंदिर सुशोभीकरणाचा. त्यामध्ये आम्हाला गेल्या 1 वर्षापासून नोटीस येत होत्या, तिथं बांधकाम हे अनधिकृत आहे आणि आम्ही जे दस्तावेज पुरवले ते त्यांनी अमान्य केले. त्यानंतर 26 तारखेला ते आले होते, परत घर तोडायच्या कारवाई करायसाठी आले होते. आम्ही शिंदे साहेबांचा पाठपुरावा गेलो. त्यांनी दोन्ही आयुक्तांशी बात केली, अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, त्यांच्या पीएने दोन्ही आयुक्तांशी बात केली आणि ते काम थांबवलं होतं. आता अचानक 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेने अशी नोटीस पाठवली की तुम्हाला अंबरनाथ नगरपालिका ही पुनर्वसन करून देत आहे, पण ती जेव्हा देईल तेव्हा, जोपर्यंत घर बनतील तेव्हा देईल, पण आता सध्यासाठी तुम्ही हे घर खाली करा. तर आता आम्ही कुठे जाणार? घरं तर आम्हाला अजून भेटले नाही. आम्ही जाणार कुठे? एवढे गोरगरीब लोक जाणार कुठे? रस्त्यावर जाणार, रस्त्यावर झोपणार. आमचा उपोषणाचा मुद्दा हाच आहे की जोपर्यंत आम्हाला घर भेटत नाही दुसरा, तोपर्यंत आम्ही आमचं घर खाली करणार. तुम्ही प्रशासनाला काय आव्हान करताय? प्रशासनाला मला एकच आव्हान आहे आणि विचारायचं आहे की उल्हासनगरमध्ये असे किती अधिकृत घरं आहेत? आम्ही 40-45 वर्षापासून इथे राहतो. उल्हासनगरला, अंबरनाथ नगरपालिकेला आणि त्याआधी कल्याण महानगरपालिकेला टॅक्स, नळाचं पाणी बिल, लाईटीचं बिल, या सर्व आम्ही गोष्टी देत होतो. आधी कल्याण महानगरपालिकेला, त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेला आणि आता उल्हासनगर महानगरपालिकेला. आणि उल्हासनगर एवढ्या सर्व गोष्टी देऊन उल्हासनगर महानगरपालिका आज बोलते हे अनधिकृत घरं आहेत. तर उल्हासनगरमध्ये असे किती अधिकृत घरं आहेत आणि किती अनधिकृत घरं आहेत? आमचा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही गोरगरिबांचा विचार करा, त्यांचं कुठेतरी पुनर्वसन करा. आम्ही आज स्वतःच्या हाताने घर सोडायला तयार आहे. कशासाठी उपोषण करताय? काय हवंय नक्की? साठी करतो. आता आम्हाला घराच्या वर घर आहे, आम्ही एवढ्या वर्षी 4 पिढी झाले आमच्या इथं, बघून आम्ही उपोषण ठेवलं. काय का सरकार आमच्यावरती काय दबाव टाकतात, बाबा अशी गोष्ट आहे, घर खाली करा. आम्ही कसं करणार? आज 32 घराचा निर्णय आहे, हे आता समजून घ्यावा ना. आता मतलब हे आहे, बघू आम्ही उपोषण ठेवले. बाकी काय आहे, सरकारने मान्य करावा, या गोष्टी सरकारकडे पोहोचावा, हे आमची विनंती आहे. आज हा एकता नगर एरिया किती वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला मांडला जातो. आज 50 वर्ष झाले हे सगळे रहिवासी शिवसेनेला भरघोस मताने मतदान करून कितीतरी नगरसेवक, कितीतरी खासदार, कितीतरी आमदार निवडून दिले. आज अशी बिकट परिस्थिती आली आहे, पण कोणी लक्ष देत नाही आहे. सर्व उघडपणे पडायची वेळ आली आहे, पण कोणी ते बघत सुद्धा नाही आहे. तर यापुढे आम्ही कोणाही नगरसेवक असो या आमदाराचा खातो आम्ही मतदानाचा पण आम्ही अशा या ठिकाणी निषेध करणार आहोत.